क्राईम अलर्ट. घाबरायचं नाही, संपवायचं आहे. नमस्कार, मी सुधा चंद्रन क्राईम अलर्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. लहानपणी आपण निरागस असतो, पण जसजसं माणसाचं वय वाढत जातं तसतशी ही निरागसता मागे पडत जाते. पण काही लोक असेही असतात जे त्यांच्या निरागसतेबरोबर त्यांची माणुसकीही गमावून बसतात आणि अपराधाचा मार्ग पत्करतात. असं का होतं? का आपल्या समाजातला किंवा आपल्या परिवारातला एखादा सदस्य अपराधाच्या मार्गावर चालू लागतो? या गोष्टीचा उलगडा आज आपण करणार आहोत या सनसनाटी केसद्वारे. हा मॅडम, सांगा काय करायचंय? असा मेकअप करा की माझ्या चेहऱ्यावरचा हा डाग दिसून येणार नाही. मला वाटतं की माझ्या चेहऱ्यावरचा हा डाग कोणालाही दिसू नये. पण खोटं बोलण्याने तर तुमचेच प्रॉब्लेम्स वाढतील. प्लीज तुम्ही मेकअप करा. मी इथे मेकअप करून घ्यायला आलीये, तुमचं लेक्चर ऐकायला नाही. अरे थांबा, गाडा लवकर काय बाहेर. करताय तुम्ही? हे का घेऊन फेकून द्या जाताय? बाहेर. सामान का फेकताय माझं? एका एकट्या बाईने 3 मुलांना सांभाळणं किती अवघड असतं याची जाणीव आहे तुम्हाला? हे सगळं सामान फेकून द्याल, आम्हाला घरातून बाहेर काढाल, तर या मुलांना घेऊन जाणार कुठे मी? अरे मी काही धर्मशाळा उघडून नाही बसलोय. 6 महिन्याचं भाडं देत नाही. आताच्या आता माझं भाडं दे, नाहीतर निघा माझ्या घरातून बाहेर. काय बोलताय हे तुम्ही? ओ, आली ब्युटी पार्लर वाली. तू तर ब्युटी पार्लर मध्ये इतका पैसा कमावतेस आणि तुझी आई 6 महिन्याचं भाडं देत नाही. हे सगळं काय बोलताय तुम्ही काका? मी तर दर महिन्याला आईला भाड्याचे पैसे देते. अरे आईला देतेस ना, मला देतेस का तू? विचार तुझ्या आईला की भाड्याचे पैसे कुठे जातात ते. हा माणूस खोटं बोलतोय. दर महिन्याला यांच्या हातात पैसे ठेवून येते आणि आता हा नाही म्हणतोय. म्हणजे मी खोटं बोलतोय का? तू खोटारडी आहेस. तुझा खानदान खोटारड. चल निघ. हे तुम्ही चांगलं नाही केलं इन्स्पेक्टर. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. एका विधवा बाईवर हात उचलणाऱ्याबद्दल मला जाणून सुद्धा घ्यायचं नाही तो कोण आहे. आणि परत जर या फॅमिलीच्या आसपास सुद्धा दिसलास ना तर आत टाकेन तुला. पण माझं भाडं त्याचं काय? ते कोण देणार? हे लोक तर म्हणतात दिले यांनी तुला भाडं. अरे खोटं बोलतात हे लोक. खरं काय आणि खोटं काय चौकशी नंतरच कळेल. पण आता या फॅमिलीपासून दूर राहा. जाऊ शकता तुम्ही. एक मिनिट काकू, हा माझा मोबाईल नंबर आहे. जर कुठल्याही गोष्टीची गरज लागली किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करा तुम्ही. बाळा, इथे जे कोणी येतात त्या सगळ्यांना तुम्ही नंबर देता की फक्त आम्हालाच देताय? आई, काय चाललंय तुझ्या डोक्यात? थँक्यू सो मच. यू मोस्ट वेलकम. नमस्ते. वेडी आहेस तू. तो इन्स्पेक्टर जेव्हा तुला नंबर देत होता तेव्हा तू सुद्धा तुझा नंबर त्याला द्यायला हवा होतास ना? काय आई तू सुद्धा ना, मुलगा दिसला की लगेच जोडी बनवायला लागतेस. आणि इकडे अगं पण एकटी बाई आणि पदरात 3 मुलं. तुम्हा लोकांना वाढवण्यासाठी काय काय करावं लागलंय मला माहितीये. एका एकट्या बाईचं समाजात राहणं खूप अवघड असतं बाई. तुला नाही समजणार. आणि जर मला असं वाटत असेल की माझी 3 मुलं व्यवस्थित राहावी, मग त्यात चूक काय? प्रत्येक आईला हेच वाटतं ना? काय आई, पकड हे.
आई एक गोष्ट सांग, त्या शिर्केला तू खरंच पैसे दिलेस ना? मग मी काय खोटं बोलते? अरे देवा, माझ्या पोटची पोरं माझ्यावरच विश्वास ठेवत नाहीयेत. काय करू मी आता? जगून उचल रे बाबा मला. आई, एवढं सगळं झालं आणि मला कॉल सुद्धा नाही केला. बाळा, तू लायब्ररीमध्ये गेला होतास ना, तुझी परीक्षा आहे ना बँकेची, म्हणून तुला त्रास नाही दिला रे. आणि ही जखम कशी झाली तुला? तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. चौकीमध्ये ना एक नवीन सब इन्स्पेक्टर आलेत. नवीन, त्याने चांगलाच धडा शिकवलाय त्या शिर्केला. खूपच सुंदर आणि रुबाबदार आहे. मला ना खात्री आहे त्याला ना तुझी बहीण आवडली असणार. पण तुला माहितीये ना ही कशी आहे? हिला तर कुठला मुलगा आवडतच नाही. अगं आई, काय? रसिका कुठे आहे? कॉलेजमधून आली नाही अजून. आतापर्यंत तर यायला हवं होतं तिनं. हा ताई, बोल ना. कुठे आहेस तू? ताई, कॉलेजमध्ये आहे. आज एक्स्ट्रा क्लास आहे ना, म्हणून थोडा उशीर होईल. बरं, कपाटामध्ये माझा पिवळ्या रंगाचा ड्रेस दिसत नाहीये. तू घालून गेलीयस का? अगं ताई, गडबडीत समजलंच नाही काय घालावं, म्हणून मी तुझा ड्रेस घालून आले. काय ग तू नेहमीच माझे कपडे कानातले घालत असतेस. तुझ्याकडे पण आहे ना सगळं? अगं ताई, पण तुझ्या चॉईसला तर काही तोडच नाहीये. म्हणजे मोहच आवरत नाही ग मला. आणि तसे तू माझी मोठी बहीण आहेस, इतका हक्क तर आहेस ना माझा. पण ठीक आहे, तुला नसेल आवडत तर यापुढे नाही घालणार मी. अगं तसं नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. ठीक आहे ताई, आता मी ठेवते. सर आले, क्लास सुरू होतोय. ठीक आहे. हा ठीक आहे. ज्या दिवशी तुम्ही त्या बाईला घरात ठेवलं होतं ना, त्याच दिवशी कळलं मला की ही बाई काही ना काहीतरी गोंधळ नक्कीच घालणार. पण माझा ऐकताय कोण? अहो, मी तर चेहरा बघून माणूस ओळखते, पण तुम्ही तर फक्त. अगं फक्त तीच नाही, तिच्या कुटुंबात सगळेच्या सगळे एक सारखेच आहेत. अजिबात नाही. ती जी तिची मुलगी आहे ना, काय नाव आहे तिचं? मीना. ती तर खूपच चांगली मुलगी आहे. पण ती शकुंतला आणि तिची ती दुसरी मुलगी रसिका उलटायत मेल्या. जिथे त्या दोघी जातील, राहू केतू तिकडे आधी पोहोचतील. अगं पण केस तर त्या मीनानेच केली होती ना. तुम्ही पैसे घेऊन सुद्धा नाही म्हणाल तर ते तरी काय करणार? साला, तू माझा मुलगा आहेस का तिचं जावई? काही कामाचा नाहीये. बसल्या बसल्या फिलॉसॉफी झाडत असतो. चल जा आणि जाऊन भाडं वसूल करून आण. मला नाही पडायचं तुमच्या गोंधळात. तुम्हीच कराय फालतू काम. अरे गेलो असतो, आज सुद्धा गेलो असतो, उद्या सुद्धा गेलो असतो, जर त्या पोलिसांनी तिकडे जायला मनाई केली नसती तर. पण आता तू जा आणि पैसे घेऊन ये. हो आई, मनोजला ड्रॉप केलं कोचिंग क्लासमध्ये. काहीतरी भाजी घेऊन घरी येते. ठीक आहे? ए! पर्स दे माझी. पर्स दे. पर्स दे. दे पर्स. सोड. तू हे काय फालतूपणा आहे? तुला त्रास द्यायला खूप मजा येते मला. चल निघ इथून. परत तुझं तोंड दाखवू नको मला. अगं, हा फालतूपणा केला नसता तर कसं समजलं असतं की या निरागस चेहऱ्यामागे एक योद्धा लपलेला आहे. तुझ्या याच गोष्टीवर तर मी फिदा आहे, म्हणून तर तुझ्यावर इतकं प्रेम करतो मी. असलं कसलं प्रेम तुझं? आता डोकं फुटलं असतं, दगड लागला असता तर? तुझ्यासाठी तर माझा खून पण माफ आहे. काहीतरी बोलू नको. जाऊ दे मला. अरे सॉरी यार, प्रँक करत होतो. हे बघ, हे प्रँक वगैरे मला अजिबात आवडत नाही. सॉरी म्हणालो ना. आता तू तुझी आई आणि माझ्या बाबांसारखी भांडायला लागू नकोस, नाहीतर आपलं लग्न सुद्धा अडकून बसेल. बरं, तुला काय वाटतं? माझे बाबा खोटं बोलतायत की तुझी आई? तुला काय वाटतं? अगं, मला तर वाटतं माझे बाबाच खोटं बोलतायत. त्यांना तर त्यांच्या मुलापेक्षा जास्त पैसे प्रिय आहेत.
माझी आई सुद्धा खोटं बोलू शकते. पैसे कुठेतरी खर्च केले असतील आणि आता कारण देतीये. पण तू काळजी करू नकोस, मी सगळे पैसे देऊन टाकीन. अगं पैशाची काळजी कुणाला आहे? ते तर मी पैसे देऊन टाकेन बाबांना आणि सांगून टाकेन की तू दिलेस. नाही, नाती आपल्या जागी आणि स्वाभिमान आपल्या जागी. हे घे. काय आहे? हे आहे 3 महिन्यांचं भाडं. बाकी 2 महिन्यांचं सुद्धा आठवड्याभरात देते. अगं पण मीना, एवढे सगळे पैसे तू आणलेस कुठून? व्याजावर घेतले. अच्छा, म्हणजे व्याजावर घेऊ शकतेस पण माझ्याकडून नाही. भूषण, तू मला समजण्यात कदाचित चूक करतोयस. मीना, तू कधीच मला स्वतःसाठी काही करू का देत नाहीस? प्रेम करतोस ना, तेवढंच खूप आहे माझ्यासाठी. मला एक गोष्ट सांग, तू ताई बरोबर ब्रेकअप केलंस का? अजून तरी नाही. म्हणजे मी कन्फ्यूज आहे की कुणाबरोबर माझं नातं तोडू आणि कुणासोबत राहू. हो का? राहावं तर माझ्या बरोबरच लागेल. मला सोडलंस ना तर जीव घेईन तुझा. हो का? हम्म. मला एक सांग रसिका, तुला जर माहित होतं की माझा अफेअर तुझ्या ताईबरोबर चालू आहे तर मग तुला मध्ये येण्याची काय गरज होती? तुझ्या बहिणीबरोबर काही वैर आहे का तुझं? नाही भूषण, माझं ताईवर खूप प्रेम आहे. पण कसं आहे ना, लहानपणापासून नेहमीच आईला हे बोलताना ऐकलं होतं की ताईचा चॉईस माझ्यापेक्षा चांगला आहे. मग काय ठरवलं मी की आपलं डोकं चालवायचंच नाही. जे तिचं आहे ते माझं. बघ ना, ड्रेस पण तिचा आहे, या बांगड्या तिच्या आहेत, कानातले तिचे आहेत, सगळंच तर ताईचं आहे. एवढंच कशाला, तूही ताईचाच आहेस. बरं ऐक ना, आता मी तर तुला माझं सगळं सत्य सांगितलं. आता तू मला सांग, तू ताई बरोबर 1 वर्षापासून रिलेशनशिप मध्ये होता, तरी मग माझ्या बरोबर नातं का जोडलं? कारण जी गोष्ट तुझ्यात आहे ती तिच्यात नाही. जसं की ती कधीच काही घेत नाही माझ्याकडून, काही करू देत नाही. आणि एक तू आहेस जी कॉलेजमधून पिक करायला सुद्धा मला बोलावते, माझ्यावर हक्क गाजवतेस. तिच्याबरोबर ना आपलेपणा वाटत नाही मला. तुझ्याबरोबर असतो ना राजा असल्यासारखं वाटतं, आणि तिच्याबरोबर जेव्हा असतो तर असं वाटतं की गरीब आहे मी. मग लग्न कर ना माझ्या बरोबर. आयुष्यभर तुला राजा बनवून ठेवेन आणि मी स्वतः तुझी दासी बनून राहील. सध्या इतका लांबचा तर विचार नाही केलाय मी, त्यामुळे थोडा वेळ दे मला. चांगल्या आयुष्याची स्वप्न पाहणं आणि महत्वाकांक्षी असणं हे चुकीचं नाहीये. पण हो, ह्या महत्वाकांक्षा आणि ही स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून समाजाची, आपल्या लोकांची फसवणूक करणं हे मात्र नक्कीच चुकीचं आहे. फसवणूक, लबाडी करणं हा एक असा आजार आहे जो माणसाला आतून पूर्णपणे पोखरून टाकतो. आणि मग आपलं मन आणि आपला मेंदू योग्य आणि अयोग्य काय आहे यातला फरकच करू शकत नाही. आणि जेव्हा माणूस अशा टप्प्यावर येऊन पोचतो तेव्हा अपराध हा अटळ आहे. मला नाही जमत बाबा हे किचनचं काम वगैरे. सगळी स्किन खराब होते माझी. हात बघ जरा कसे झालेत. हो हो, तू तर राजकुमारी आहेस ना. कोणीतरी राजकुमार वाट बघतोय तुझ्याशी लग्न करायला. का ग आई, मला का नाही मिळू शकत राजकुमार? मला तर बाई जमणार नाही राजकुमार शोधायला. तुम्हा तिघांना वाढवलं, शिकवलं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि जर इतकाच राजकुमार हवाय ना तर स्वतःच शोध. हा, अच्छा, मग तुला काही प्रॉब्लेम नसेल ना? मला आनंद होईल. याहून चांगली गोष्ट आणखी काय असू शकते? बँड, वाजंत्री, वरात कशाचाच खर्च करावा लागणार नाही. पण एखाद्या श्रीमंतासोबतच पळून जा. हा, आई, हे काय शिकवतेस तिला? आयुष्याचा धडा. जे स्वतः भोगलंय ना तेच शिकवते तिला. फुलं फक्त स्वप्नातच मिळतात, वास्तवात दगडच नशिबात असतात. त्यामुळे भावूक नाही, व्यावहारिक व्हावं लागतं.
हे काय एक मिनिट, ते काय नाही, ते माझ्याकडे दे. एक मिनिट. आई, हा तर बँकेचा पेपर आहे. हो, दिसतोय ना मला, आंधळी नाहीये मी. पण तुझ्याकडे कसा आला? अजून तर एक्झाम सुद्धा नाही झालेत. तू मनोजसाठी पेपर लीक केलायस? आत्ता कळलं मला. हे 5 महिन्यांचं भाडं कुठे गेलं? अगं, मग कुठल्या आईला वाटणार नाही की तिच्या मुलांनी चांगली नोकरी करावी, चांगलं आयुष्य जगावं? तुला सुद्धा तुझ्या भावासाठी वाटतच ना त्यानं चांगलं आयुष्य जगावं? हे अशा पद्धतीनं नकोय मला आई. हे चुकीचं आहे. काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे मला माहितीये. आणि अशी मी एकटी नाहीये, हजारो लोक आहेत. आई, हजारो लाखो करोडो सुद्धा एकत्र झाले ना तरी चुकीची गोष्ट चुकीचीच असते. हो, मग मी माझ्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी या जगातला प्रत्येक पाप करायला तयार आहे. पण चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या गोष्टीने आनंद मिळवता येत नाही आई. इकडे दे मला. अगं तू मीना, मीना, ताई, तुझ्यासारखी कारस्थानी बाई मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पाहिले नाही. अगं, आणखी काही करू शकले नाहीस तर इकडे आली माझ्या सज्जन मुलावर आरोप लावायला. एवढं सगळं फक्त कारण भाडं द्यावं लागू नये म्हणून. आयुष्यभरासाठी छत मिळावं. स्वतःच्या मुलीला तर सांभाळू शकली नाही आणि माझ्याबद्दल बोलता ते बोलता माझ्या मुलीबद्दल एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही मी. आणि सज्जन घरातली मुलं अशी असतात का? लग्नाआधी मुलीला प्रेग्नेंट करतात. हा, अगं, तुझ्या मुलीने फसवलं माझ्या मुलाला. माझ्या मुलाने काही केलेलं नाही. अगं, स्त्रीच्या चारित्र्य पुढे तर मोठमोठे ऋषीमुनी फेल होतात. आणि माझा मुलगा तर एक साधारण माणूस आहे. आणि वय आहेच काय त्याचं? हा, 26 वर्षांचा झालाय आपला भूषण. काही लहान नाही राहिला. आणि राहिला प्रश्न मीनाचा, तर मीनाला मी खूप चांगल्या प्रकारे ओळखते. ती खूपच चांगली मुलगी आहे. ती तिच्या आईसारखी कपटी मुलगी नाहीये. आणि या वयात मुलांकडून चुका होत असतात. असो, जे झालं ते झालं. हे सगळं विसरून आता पुढचा विचार करू. अगं, विचार काय करायचा? बाळ पाडून टाका. जेवढे पैसे लागतील मी देईन आणि तुझं वर्षभराचं भाडं माफ. शी, किती घाणेरडे विचार आहेत तुमचे. जर मीनाचं लग्न भूषणशी झालं नाही तर खूप वाईट होईल. लग्न शक्यच नाही. शक्य आहे. बाळ पाडण्याची काही गरज नाही. ते त्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक आहे, काही अनैतिक नाही. तुम्ही आता जा, तयारी करा. आम्ही उद्या येतो तुमच्या घरी. अगं, तू तुम्ही तर ऐन तारुण्यात साथ सोडून निघून गेलात. पण देव कायम सोबत होता माझ्या. आणि आज देवाच्या कृपेने मीनाचं लग्न हुंड्याशिवाय होतंय. फक्त रसिकासाठीही असाच काहीतरी उपाय शोधा. तिचं सुद्धा कोणावर तरी प्रेम जडू दे. माझ्या डोक्यावरचं ओझं कमी होईल. मनोजला नोकरी लागली तर मी गंगा स्नान करीन. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या देवा, परीक्षेमध्ये तोच पेपर यावा जो मी विकत घेतला. आणि परीक्षा रद्द होऊ नये, नाहीतर सगळ्या केलेल्या गोष्टी वाया जातील. एका एकट्या बाईसाठी 3 मुलांना वाढवणं किती अवघड आहे माहितीये ना तुम्हाला. आई, रसिका आणि मनोज जोपर्यंत सेट होत नाहीत ना, मला लग्न नाही करायचं. मला काळजी लागून राहील त्यांची. तू फक्त स्वतःची काळजी घे, त्यांची काळजी माझ्यावर सोड. तू एकटी काय काय करशील आई? किती ओझं होईल तुझ्यावरती. ओझं हलकं होईल तू सासरी गेल्याने. अविवाहित मुलगी आई वडिलांवर ओझं असते, माहितीये तुला. आणि तुझे तर वडील सुद्धा नाही. आणखी किती दिवस या एकट्या बाईवर ओझं होऊन राहणार आहेस? एक एक करून ओझं हलकं करू दे मला. आता तोंड नको पाडूस, हस. हसल्याने चेहरा खुलतो. बहुतेक ते लोक बोलणी करायला आलेत. तू लवकर खाली ये. हा,
आशीर्वाद नाही देणार आई. तू तुझ्या बहिणीचा थोडा सुद्धा विचार केला नाहीस. नीच. आई तूच तर म्हणाली होतीस ना, जा शोध स्वतःसाठी राजकुमार. अगं मग शोधायला सांगितलं होतं ना, स्वतःच्या बहिणीचा हिसकवायला नव्हता सांगितला. पण आई, भूषणचं आम्हा दोघी बहिणींवर प्रेम होतं, पण लग्न तर एकीशीच होऊ शकत होतं ना, मग मी केलं. तुझी बहीण भूषणच्या बाळाची आई होणार आहे हे माहित असून सुद्धा तू थोडाही विचार केला नाहीस. आणखी काय केलं असतं मी? नाईलाज होता माझा. तुम्हा दोघी बहिणींवरती प्रेम होतं माझं. एकीकडे तू प्रेग्नंट होतीस आणि दुसरीकडे तुझी बहीण आत्महत्या करायला चालली होती. जर मी हिच्याशी लग्न नसतं केलं तर तिने जीव दिला असता. एकीकडे एक व्यक्ती ज्याने अजून आकार सुद्धा घेतला नाहीये आणि दुसरीकडे ती व्यक्ती जिने या जगात 21 वर्ष घालवली आहेत. मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आता तुला जे योग्य वाटतंय एका मोठ्या बहिणीने आपल्या लहान बहिणीच्या लग्नात काय करायला पाहिजे? रसिका, मला माहित होतं ताई, तू आम्हाला नक्कीच माफ करशील. तुझं मन खूप मोठं आहे आणि मला माहितीये या जगात फक्त तूच आहेस जी मला समजू शकतेस. असं म्हणतात एका दुखावलेल्या मनातून निघालेला शाप कधीच वाया जात नाही. माझ्या मनातून शाप निघण्याआधी निघून जा इथून दोघं. देवा, हे काय केलंस तू? मी तुला माझ्या 3ही मुलांचं सुख मागितलं. असं म्हटलं नव्हतं ना की एका मुलीचं सुख हिसकावून दुसरीला दे. आता तू चूक केलीच आहेस तर काही हरकत नाही. कमीत कमी एकीचं तरी आयुष्य मार्गी लागलं. पण देवा, आता काहीतरी अशी जादू करा की मीना आणि मनोजचं पण ओझं उतरावं. आणि तुम्ही इथे असताना काही करू शकला नाही, पण आता तर देवाच्या सोबत असाल ना. शिफारस करा ना त्यांना, थोडं तरी ओझं हलकं व्हावं माझं. थँक्यू. घ्या ना. नाही नाही, बस. ते इथून चाललो होतो तर म्हणलं तुमची थोडी चौकशी करून जावी. बरं झालं बाळा तू आलास. भेटल्यानेच तर प्रेम वाढतं ना, नाती बनतात. बाळा, मला असं का वाटतंय की तुझ्या मनात काहीतरी गोष्ट आहे आणि काहीतरी सांगायचंय. लाजू नकोस, मी सुद्धा तुझ्या आईसारखेच आहे ना. ते काकू, मला जी गोष्ट बोलायची आहे त्याच्याबद्दल तर खरं घरचे मोठे लोक बोलतात, पण कसं आहे ना, माझं कुणी नाहीये आणि मी अनाथ आहे. तर मग तुम्ही रागावणार नसाल तर मला मीनाशी लग्न करायचंय. खरं सांगू का, जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना त्या क्षणी मला तू मीनासाठी आवडला होतास. आता मीनाचं काय म्हणणं आहे हे तर तिलाच विचारावं लागेल. हो, नक्कीच. तुम्ही विचारा मीनाला आणि मग सांगा मला. तुमच्या फोनची वाट बघेन मी. ठीक आहे, येतो मी.
हे दुधात काय टाकतेस आई? ते मीनाचं बाळ पाडण्याचा उपाय आहे. पण तिला तर बाळ पाडायचं नाहीये. हळू बोल. वेडी आहे तुझी बहीण. बाळ पोटात घेऊन फिरली तर कोण लग्न करणार तिच्याशी? मला सुद्धा हेच वाटतंय ना की तिचं लग्न व्हावं, तिला जगातली सगळी सुख मिळावी. तुझ्या बहिणीला सुख शोधता येत नाही रे. भाऊक आहे ती आणि भावनांवर जग चालत नाही. वेडी म्हणत होती की बाळाबद्दल नवीनला जाऊन सांगेन, त्यानंतरच लग्न करेन. आता कुठला पुरुष असा असेल जो एका अविवाहित आईशी लग्न करेल? एका दिवसाच्या चुकीची शिक्षा संपूर्ण आयुष्यभर भोगावी लागेल. मला माहितीये मी एक आयुष्य संपवायला निघाले. पाप आहे. देवाने यासाठी मला नरकात पाठवलं तरी चालेल, पण माझ्या मुलीला तरी या जगात स्वर्ग मिळेल. काय झालं? एक वाईट बातमी आहे. यांचं बाळ आता नाही राहिलं. एक्सक्यूज मी. मीना, अगं ही देवाचीच इच्छा असू शकते. देव जे काही करतो विचार करूनच करतो. जसं त्याने भूषणला तुझ्या आयुष्यातून दूर करून नवीनला पाठवलं. पण आई, तुला वाटतं का की माझ्या आणि भूषणच्या नात्याविषयी समजल्यावर आणि बाळाचं सत्य समजल्यावर सुद्धा नवीन माझ्याशी लग्न करेल? करेल का म्हणजे करणार आहे तो. मीना, मला माहितीये की कुठल्याही नात्याची सुरुवात खोटं बोलून होऊ शकत नाही. म्हणूनच मी नवीनला सगळं खरं खरं सांगून टाकलंय. तो तरी सुद्धा तयार आहे. तुझ्यावर प्रेम करतो ग तो. अनाथ आहे म्हणून एकटेपणाचं दुःख माहितीये त्याला, आणि एक पोलीसवाला असल्यामुळे सत्याची साथ देण्याचं धाडस सुद्धा आहे त्याच्यात. मी ना तुझी शपथ. आता सांग, एक आई तिच्या मुलीची खोटी शपथ घेईल? हे घ्या, तुमचा डब्बा तयार आहे. अरे अगं कुठे चाललीयस? अरे काय करताय, सोडा ना. अरे बाबा, सोडण्यासाठी थोडीच पकडलंय तुला. अच्छा, एक गोष्ट सांग मला. खुश तर आहेस ना माझ्या बरोबर? तुमच्या बरोबर जितकी आनंदी आहे ना तितकी मी आजपर्यंत नव्हते. खरंच? अगदी खरं. एक मिनिट, मी आलेच. अगं. अहो मी आलेच ना, एक मिनिट. कोण आहे मीना? सर, माझ्या मुलाने कधीच रसिकावरती आवाज सुद्धा चढवला नाही. हीच कायम त्याला वाईट साईड बोलत असायची. हो सर, लग्नानंतर काही महिने तर सगळं काही ठीक चालू होतं, पण अचानक ती नाराज राहू लागली. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालू लागली. सगळं मुश्किल केलं होतं आमचं तिने. आमच्या आनंदावर जणू पाणीच फिरवलं तिने. जर तुमचा मुलगा इतकंच निर्दोष आहे तर आमच्या समोर काय येत नाहीये? माहित नाही सर कुठे गायब आहे. आम्ही खूप शोधलं त्याला, पण तो कुठेच नाही सापडला. सर, मला तर भीती वाटते या रसिकानेच त्याच्या बरोबर काही चुकीचं केलं नसेल ना. हे चांगलं आहे. विक्टिमलाच अपराधी घोषित करा तुम्ही. हे काय बोलताय सर? अशोक, घेऊन जा या दोघांना आतमध्ये.
एक मिनिट घेऊन जा या माझं दोघांना. म्हणणं तरी ऐका अहो, जा घेऊन जा. चल. ताई, जीजूंचं खूप प्रेम आहे ना तुझ्यावर? हे बघ रसिका, मी तुला अजूनही माफ केलेलं नाहीये. आई आणि मनोजनं तुला त्यांच्या घरी राहू दिलं नाही आणि मला सांगितलं काही दिवस ठेवण्यासाठी. तुला या घरात राहू दिलंय ते सुद्धा उपकार म्हणून, कारण दुसरी कुठली जागा राहिली नाहीये तुझ्याकडे. माझ्याबरोबर जास्त जवळीक साधायचा प्रयत्न करू नकोस. काही दिवसांची पाहुणी असतो या घरात. मीना, मीना, एक ग्लास पाणी दे जरा. मीना मीना अजून पार्लर मधून आली नाही. नाही. बरं मला एक गोष्ट सांगा, ताई जेव्हा इतका वेळ घराच्या बाहेर असते तेव्हा तुमची काळजी कशी घेते? एका बायकोने तर आपल्या नवऱ्याची काळजी घ्यायला हवी ना. मी कपडे बदलतो. हो, ते कपडे मी आधीच बाहेर काढून ठेवलेत. अरे काय झालं? तू तू ठीक तर आहेस ना? काय झालं? काळजीचं काहीच कारण नाहीये. एव्हरीथिंग इज नॉर्मल. थँक्यू डॉक्टर. मुलं आयुष्यात खूप गरजेची असतात. त्यांच्या विना घर शांत शांत वाटतं. तुम्ही दोघं बाळासाठी ट्राय का नाही करत? आम्ही प्रयत्न तर पूर्ण करतोय पण यश मिळत नाहीये. अहो मग तुम्ही याच डॉक्टरांकडून ताईचे उपचार का नाही करत? या ताईला ओळखतात सुद्धा आणि याआधी ताईचे उपचारही केलेत. उपचार? कसले उपचार? ते ताईचं मिसकॅरेज झालं होतं ना, तेव्हा याच डॉक्टरांनी उपचार केले होते. मिसकॅरेज? मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केलं. जर मी नवीनला सगळं खरं सांगितलं असतं तर तो तुझ्याशी लग्न करायला तयार झाला असता. त्यानं नकारच दिला असता ना, मग दिला असता नकार. कमीत कमी मला हे सगळं सहन तर करावं लागलं नसतं ना. हे बघ आई, खोटं बोलून नाती टिकू शकत नाहीत. आता काय तोंड घेऊन जाऊ त्याच्याजवळ? मी काय उत्तर देऊ? तू आणि रसिकानं मिळून माझ्या आयुष्यात आग लावलीयस. आधी त्या रसिकानं भूषणला हिरावलं माझ्यापासून, आता नवीनला भडकवते माझ्या विरोधात. मी जाऊन नवीनला भेटेन ना. मी त्याला सांगेन, मी त्याला समजावेन की तू सगळं खरं सांगायला सांगितलं होतंस पण मीच लपवून ठेवलं. बास आई बास, हात जोडते तुझ्या समोर. मी खूप काही केलंस तू आणि रसिकानं माझ्यासाठी. आता जे काही करायचंय ते मी करीन. भले मला मारून टाकेल, आग लावेल किंवा सोडून देईल तो. एवढंच बाकी ठेवलंय ना तुम्ही माझ्यासाठी. मीना, मीना, मीना थांब ना. म्हणालो होतो ना, त्या रसिकाला आपल्या आयुष्यात अजिबात परत आणू नकोस. पाहिलं ना, केलं ना कांड तिने. ती जिथे राहील ना तिथे आगच लावेल. नवीन माझा फोन का उचलत नाहीये? नवीन न रसिका, रसिका उभी राहा.
हे सगळं कुणी केलं? भूषण आलाय, वर बेडरूम मध्ये आहे. तू ठीक आहेस ना? तू इथेच थांब, मी बघून येते. रसिका, 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 काय झालं? तू फोनवरती सांगितलं काही ट्रॅजेडी झाली? होते. मीना, 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 मीना. मीना. सगळं माझ्यामुळे झालंय, सगळं काही. मी ताईजवळ राहायला आले, तो भूषण सुद्धा माझ्या मागे आला. रागात मला मारहाण करायला लागला. ताई मला वाचवायला आली तर त्याने रागात येऊन ताईला मारून टाकलं. सर, मला भूषण कुठल्याही परिस्थितीत हवाय, जिवंत किंवा मृत. सर तिकडे काहीच नाही सापडलं. साहेब, बेडरूम मध्ये काहीच नाही सापडलं. नवीन, आता तू जा इथून. तू या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट नाहीयेस, कारण तू विक्टिमचा नवरा आहेस. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. आता तू जा. सर, असं कसा जाऊ मी इथून? स्वतःला गुन्हेगार समजू लागलोय मी. इतकं प्रेम करायचो तिच्यावर, पण ती मरण्याआधी मी भांडलोय तिच्याशी. सर, खोटं बोलण्याचा आरोप लावला मी तिच्यावर. एवढंच नाही तर असं सुद्धा म्हणालो की लग्न करून पश्चाताप होतोय मला. माफी मागण्याची सुद्धा संधी दिली नाही मला आणि निघून गेली जग सोडून. जोपर्यंत मी तिच्या गुन्हेगाराला पकडत नाही ना, मीनाच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. सर, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. सर खाली काहीतरी मिळाले, लवकर या. भूषण, आपण दोघे सोबत किती छान दिसतोय ना. ताई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्या नवऱ्याची खूप चांगली काळजी घेईन. आईला नेहमी बोलताना ऐकलं की ताईचा चॉईस माझ्यापेक्षा चांगला आहे, म्हणून माझं लक्ष कायम ताईच्या वस्तूंवरच असायचं. मी नेहमी ते मिळवण्याचा प्रयत्न करायचे. मी आधी भूषण बरोबर आनंदी होते, मग मी पाहिलं मीनाताई जीजूंबरोबर माझ्यापेक्षा जास्त आनंदी आहे. मग माझं मन जीजूंकडे वळलं. पण भूषण तो मला सोडतच नव्हता, म्हणून मला त्याला मारावं लागलं. मला भूषण आणि ताईला मारायचं नव्हतं. हे सगळं कुणी केलं? भूषण आलाय, वर बेडरूम मध्ये. भूषण तर नाहीये इथे. रसिका काय म्हणत होती मग? रसिका ते माझी तर फक्त एवढीच इच्छा होती की लोकांनी माझ्या बरोबर तसंच वागावं, माझ्यावर तेवढंच प्रेम करावं जेवढं मीनाताईवर करतात. पण कोणीच कधीच माझं कौतुक नाही केलं. भूषणने सुद्धा माझ्यावर तेवढं प्रेम नाही केलं जेवढं मीनाताईवर केलं.
आणि तुम्ही सुद्धा नाही केलं का? कारण तू तुझ्या बहिणीसारखी नाहीयेस आणि बनू सुद्धा शकत नाही, माहितीये का? कारण नात्यामध्ये घेण्यापेक्षा जास्त द्यायचं असतं आणि तुझं लक्ष नेहमीच घेण्यावर होतं. त्यामुळे लोकांना तुझ्याविषयी आपुलकी वाटली नाही. तुझ्या बहिणीला नात्याचा अर्थ माहित होता, तिला द्यायचं माहित होतं, म्हणून लोक तिच्यावर प्रेम करायचे. आज ती जिवंत नाहीये, आपल्यामध्ये नाहीये, तरी सुद्धा आमच्यासारखे लोक तिच्यावर प्रेम करतात. आणि तू जिवंत आहेस तरी सुद्धा लोक तुझा द्वेष करतात आणि आयुष्यभर करत राहतील. जर आयुष्यात काही शिकायचं असेल ना तर द्यायला शिक. हिला घेऊन जा माझ्या नजरेसमोरून, नाहीतर मी घेऊन जायला. रसिका, हे काय केलंस तू? हे कसं करू शकतेस तू? बोल ना, बोल. सगळी माझीच चूक आहे. मी ना कायम मला म्हणायची तुझे विचार बदल, तुला चांगल्या पद्धती शिकव, पण मी तिचं म्हणणं कधीच ऐकलं नाही. तुला प्रोत्साहन देत राहिले, चुकीच्या गोष्टी शिकवत राहिले. मी तुला गुन्हेगार बनवलं. मी आहे तुम्हा सगळ्यांची गुन्हेगार. आज समाजात प्रत्येक जण कुठलं ना कुठलं ध्येय साधण्यासाठी न थांबता पळत सुटलाय. असं तर होत नाहीये ना की ते ध्येय गाठण्यासाठी आपण आपली माणुसकी पूर्णपणे विसरत चाललोय? आपण आपल्या मुलांवर काय संस्कार करतोय? की फक्त यश महत्वाचं आहे? की मग यश मिळवण्या इतकंच गरजेचं आहे एक चांगली व्यक्ती बनण्याची? चुकीच्या पद्धतीने कमावलेलं यश जे असतं ते खूप कमी काळ टिकतं आणि त्याची शिक्षा मोठी आणि अवघड असते. नेहमी स्वतःला प्रश्न विचारत राहा, कारण त्याची उत्तरं आपली दिशाभूल होऊ देणार नाहीत. खुश रहा आणि अपराध आणि अपराधी वृत्तीपासून दूर रहा. क्राईम अलर्ट. घाबरायचं नाही, संपवायचं आहे. जय हिंद.